शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. श्रीराम महाजन. सार्वजनिक वाचनालय दिवेआगरने नुकतेच दापोली येथील प्रसिद्ध व्याख्याते श्रीराम महाजन यांचे शिवचरित्रातील स्वची प्रेरणा याविषयीचे व्याख्यान दानशूर ग्रामस्थ सुहास बापट यांच्या हॉलमध्ये ठेवले होते. यावेळी महाजन यांनी शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे आणि त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे आवर्जून सांगितले. 350 वर्षापूर्वी मोंगलांना नेस्तनाबूत करून शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर शिवाजी महाराज म्हणजे सुप्रशासन, जनतेमध्ये स्व जागवणारा राजा, जनतेची काळजी घेणारा, जनतेला एकत्र करून आत्मविश्वास देऊन लढायला शिकवणारा राजा, शब्दकोश तयार करणारा राजा, बळाला बळाने उत्तर देणारा राजा होता. हे तत्कालीन अनेक पुराव्यांचा दाखला देत आणि संस्कृत फारसी अभ्यास सांगितला. यावेळी दिवेआगर शहरातील उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ शर्मिला करमरकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत ग्रंथपाल सौ धनश्री गंद्रे, ओळख सौ सुहासिनी पटवर्धन, आभार सौ स्वरदा दाबक, वंदे मातरम श्रीमती रेखा गोडबोले, सौ सुप्रिया आवळसकर यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ मधुरा रिमये यांनी ग्रंथालयाचे मार्गदर्शक आणि ख्यातनाम शिक्षक विश्वास पेंडसे सर यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमावर महिला संचालक, वाचक आणि हितचिंतकांचा विशेष प्रभाव होता. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंडारडे, म्हसळा येथील केशवराव खांबेटे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल प्राध्यापक माशाळे सर, ग्रंथपाल उदय करडे आणि कर्मचारी, तसेच सौ गीता ठोसर, माधुरी पेंडसे, श्रुती दातार, उत्तरावाड, श्री प्रकाश दातार, डॉक्टर ठोसर, श्री उमेश लिमये आदी मान्यवर होते. यावेळी म्हसळा वाचनालयाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन आणि विक्री स्टॉल लावण्यात आला होता. त्याला स्थानिक दर्दी वाचकांनी छान साथ दिली. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.